महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन, एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर। लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। नमस्कार, मी सुचिता कुलकर्णी BBS न्यूज मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। पाहूयात महत्त्वाच्या घडामोडी। नाशिकच्या गोदावरी नदीतील वाढत्या प्रदूषणावर आता यंत्रणांनी गांभीर्याने लक्ष देण्याची वेळ आली आहे। विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी संबंधित सर्व शासकीय यंत्रणांना स्पष्ट निर्देश दिले आहेत। नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी ठोस आणि तातडीच्या उपाययोजना राबवाव्यात। नाशिक येथील गोदावरी प्रदूषण बाबत गठीत समितीची बैठक डॉक्टर गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। या बैठकीला जिल्हाधिकारी जलज शर्मा, महापालिका आयुक्त मनीषा खत्री, नाशिक महानगर विकास प्राधिकरणाचे CEO डॉक्टर माणिक गुरसळ तसेच विविध शासकीय आणि अशासकीय सदस्य उपस्थित होते। डॉक्टर गेडाम यांनी स्पष्ट केलं की उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अतिक्रमण थांबवणं, नदीत सांडपाणी मिसळणं रोखणं आणि पाणवेली काढण्यासाठी यांत्रिक व मानवी उपायांचा विचार करणं आवश्यक आहे। त्यांनी नदीपात्रात कपडे धुणाऱ्या खासगी यंत्रणांवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश महापालिका आणि पोलीस यंत्रणांना दिले। नाशिक व त्र्यंबकेश्वर येथील मलनिस्तारण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आणि औद्योगिक कचरा व्यवस्थापन प्रकल्प तातडीने उभारण्यासाठी कार्यवाही गतीने व्हावी असेही निर्देश त्यांनी यावेळी दिले। शेवटी नदी किनारी स्वच्छता आणि जनजागृतीसाठी स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने उपक्रम राबवण्याचं आवाहनही त्यांनी केलं। सर्व यंत्रणांनी एकत्रितपणे काम केल्यास गोदावरी नदी प्रदूषण मुक्त होण्याचा मार्ग नक्कीच मोकळा होईल। नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन, गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या। पाणी उकळून प्या, स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा, शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका। लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित। पुण्यासारख्या संस्कृती प्रधान शहरात गोमातेची कत्तल सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। गोरक्षक संघटनांच्या माहितीनुसार शहरातील कोंढवा, लष्कर, येरवडा आणि भोपोडीसह सुमारे 30 पेक्षा अधिक ठिकाणी गोहत्या सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे। कोंढव्यातील शिवनेरी नगर, मिठानगर आणि गल्ली क्रमांक 42 या भागांमध्ये कत्तलखाने थेट घराघरात, इमारतींच्या पार्किंगमध्ये सुरू आहेत अशी माहिती आद्य गोरक्षक शिवछत्रपती गोरक्षा अभियानाचे प्रमुख संयोजक मिलिंद एकबोटे यांनी दिली आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार स्थानिक पोलिसांचे संगनमत असल्याशिवाय ही कत्तल शक्य नाही। गेल्या वर्षी बकरी ईदच्या दिवशी उपेंद्र बलकवडे यांनी मोमीनपुरामध्ये 7 गायी वाचवल्याचाही उल्लेख करण्यात आला आहे। काशीवाडी, लोहियानगर, मोमीनपुरा आणि कुरेशीनगर परिसरातही अशा स्वरूपाची गोरक्षकांकडून गंभीर आरोप केले गेले आहेत। शहरात 60 ते 70 पेक्षा अधिक गोमांस विक्रीची दुकाने सुरू असून कारवाई होऊनही ती पुन्हा सुरू होतात असा दावा करण्यात आला आहे। या सर्व प्रकरणांमध्ये पोलीस प्रशासनाने हेतुपुरस्पर दुर्लक्ष केल्याचा आरोप गोरक्षकांनी केला आहे। गो तस्कर अजिम लाला याचे नावही यामध्ये समोर आले असून ग्रामीण भागातून देशी गायी गोळा करून कसायांकडे पोहोचवण्याचं काम तो करत असल्याचं सांगण्यात आलं आहे। वेल्हा, मुळशी भागातील काही स्थानिक व्यापारीही या कृत्यात सहभागी असल्याचंही गोरक्षकांनी निदर्शनास आणलं। एकीकडे गोमातेला राज्यमाता घोषित केलं जातं आणि दुसरीकडे तिच्या सुरक्षेसाठी कुठलीही ठोस कृती केली जात नाही। ही खेदजनक स्थिती असल्याचं मत एकबोटे यांनी व्यक्त केलं आहे।
नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. सुदर्शन न्यूज चॅनलचे संचालक प्रदोष चव्हाणके यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. शुभेच्छुक मिलिंद कुलकर्णी, केशव गोसावी, मुकुंद कुलकर्णी, प्रताप चव्हाणके, दगू चव्हाणके, ज्योती चव्हाणके, BBS न्यूजचे संचालक, नाशिक मेट्रो न्यूज चॅनलचे संपादक भरत गोसावी व परिवारातर्फे लाख लाख शुभेच्छा. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. नाशिक जिल्ह्यात आज आदिवासी समाजामध्ये नाराजी आहे. कारण माजी केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्या कार्यकाळात समाजासाठी ठोस पावलं उचलली गेली नाहीत असा आरोप आहे. नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलची स्थिती बिकट असतानाही वेळोवेळी दिलेले निवेदने आणि मागण्या दुर्लक्षित राहिल्या. सत्तेवर असताना दुर्लक्ष आणि सत्ता गेल्यावर नव्याने दाखवलेली ओढ ही लोकांना फसवणूक वाटते. कायदा सुव्यवस्था ढासळली आहे आणि प्रशासन केवळ महसुली उद्दिष्ट पूर्ण करण्यात व्यस्त आहे. पूर्वीचे ठोस अधिकारी जसे डॉक्टर प्रवीण गेडाम यांची कार्यशैली आता कुठेच दिसून येत नाही. जनतेची स्पष्ट मागणी, समाजाची खरी जाणीव असलेल्यांनाच जबाबदारी द्यावी, अन्यथा याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. नाशिकमधील ग्रीन कॅस्टल सिग्नल जवळ वाहतूक नियंत्रित करण्यासाठी पोलीस तैनात असतात. मात्र त्यामुळे अनेक वाहन चालक हे हनुमानवाडीतील कॉलनी रस्त्यावरून भरधाव वेगाने जात आहेत. त्यामुळे स्थानिक रहिवाशांना मोठा त्रास होत आहे. याच पार्श्वभूमीवर स्पीड ब्रेकर व बॅरिकेडिंग टाकण्याची मागणी पोलीस सह आयुक्त चंद्रकांत खांडवी यांच्याकडे करण्यात आली आहे. तसेच श्रीकृष्णनगर, महादेवबाग, सत्यदेवनगर आदी परिसरातील रस्त्यांची दुरावस्था आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मागणीही करण्यात आली आहे. ॲडव्होकेट सुरेश आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने शहर अभियंता अग्रवाल यांना निवेदन सादर केलं. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर वयाच्या 70व्या वर्षी एकाकी पडले होते. ना संघटना ना कोणाचा पाठिंबा, पण तरी देखील हिंदुत्वासाठी जे येतील त्यांच्यासह, जे येणार नाहीत त्यांच्या विना आणि जे विरोध करतील त्यांचा विरोध मोडून काढून हिंदुत्वाचे काम करण्याचा बाणा या वयात देखील सावरकरांनी जपला. आणि जोपर्यंत शेवटचा हिंदू या जगात शिल्लक असेल तोपर्यंत अखंड हिंदू राष्ट्रासाठी लढण्याचा निर्णय आणि निर्धार त्यांनी केला. म्हणूनच ते आद्य हिंदू हृदय सम्राट आहेत. भारतरत्न सारख्या शेकडोच नव्हे तर हजारो पुरस्कार आणि पदव्या
ओवाळून टाकाव्यात इतकं त्यांचं प्रत्येक क्षेत्रातलं अफाट कर्तृत्व आहे. हिंदुत्वावरच प्रभुत्व, भाषेवरचे प्रभुत्व, भविष्यात काय घडणार आहे याचा आजच वेध घेणारी नजर म्हणजे अफाट दूरदृष्टी त्यांना भगवंतानेच बहाल केली होती, असा व्हिडिओ शरदजी यांनी बनवला आहे. राष्ट्राय स्वाहा. इतिहासाची मोडतोड. वयाच्या 70व्या वर्षी एक छोटंसं भाषण केलं होतं. त्या भाषणात सावरकर म्हणाले होते की जर नेहरूंचं सरकार आता जर शाळांमधनं या देशाचा खरा इतिहास शिकवणार नसतील तर मला बहिशाळा घेऊन भारताचा खरा इतिहास मुलांना शिकवावा लागेल. पण पाठीशी कोणीच नव्हतं, संघटना नाही, पक्ष नाही, थकलेलं शरीर, 70 उलटलेली होती. त्यामुळे इच्छा असूनही प्रॅक्टिकली त्यांना काही करता आलं नाही. तर 24 साली जेव्हा त्यांना स्थानबद्धतेत ठेवलं तेव्हा त्यांच्या डोक्यामध्ये विचार आला की आता आपल्यावर बंधनं कुठली आहेत. राजकारणामध्ये आपण प्रवेश करू शकत नाही, ब्रिटिशांच्या विरोधात लढू शकत नाही, आपण वर्तमानपत्रात काही लिहू शकत नाही, आपण जाहीर भाषणं करू शकत नाही. मग आपण काय करू शकतो? हिंदूंना एक व्हायसाठी जे सदैव आपल्या डोक्यात एक सलतंय की हिंदू बाटलेला आहे. आता आपण तीच घोषणा आहे ना, बटेंगे तो कटेंगे. हे काय आत्ताच नाही आहे, हे पहिल्यापासूनच आहे. एकच होत नाही आम्ही, ही वज्रमूठच होत नाही. जेव्हा जेव्हा वज्रमूठ झाली तेव्हा तेव्हा स्वराज्याची स्थापना झाली. 18 पगड जातीला एकत्र आणण्याचं फार मोठं यश आहे छत्रपतींचं. छत्रपतींना स्वराज्य तेव्हा स्थापन करता आलं जेव्हा तिने 18 पगड जातीतल्या भिंती मोडून, भेदभाव संपून, द्वेष संपुष्टात आणून सगळ्यांना एकत्र आणलं आणि मराठा समाज निर्माण केला. मराठा म्हणजे 96 कुळी मराठा नव्हे, जो आता ते आंदोलनं करतात त्यातलं नाही. त्याचा काही संबंध नाही. हा मराठा कुठला? मराठा हा शब्द खऱ्या अर्थाने कुठून आला आहे? मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, तो मराठा. त्या मराठामध्ये पोंक्षे पण बसतो, जाधव पण बसतो, कांबळी पण बसतो. त्याच्या जातीचा काही संबंध नाही. मराठा बटालियन मिलिटरीमध्ये आहे. ते मराठा म्हणजे काय फक्त 96 कुळी मराठा घेतात का? नाही, काही संबंध नाही. 96 कुळी मराठा असतात तर त्यांचा लेफ्टनंट कर्नल हा ब्राह्मण असूच शकत नाही, पण तो ब्राह्मण होता. याचाच अर्थ काय की मराठा या शब्दाचा अर्थ 96 कुळी मराठा असं होतच नाही. मग सावरकर म्हणाले की आता या स्थानबद्धतेचा सर्वात उत्तम उपयोग हिंदू समाज संघटित करण्यासाठी करून घ्यायचा. आणि मग तात्यारावांनी कामाला सुरुवात केली. आता बरोबर 100 वर्षापूर्वी जा, कल्पनाच करावी लागणार आहे आपल्याला. आत्ताची परिस्थिती इतकी भयंकर आहे तर 100 वर्षांपूर्वी पारतंत्र्यातल्या देशात काय परिस्थिती असेल? या जाती कोणी निर्माण केल्या? या जाती खरोखरच होत्या का? या जाती आल्या कुठून? जन्माला येण्यावर जात असते का? जात म्हणजे नेमकं काय? ह्या सगळ्यावर काम करायला माणसाने सुरुवात केली, कारण ह्याच्यावर बंधनच नाही आहे, ब्रिटिशांनी टाकलेलं नाही आहे. आता इमॅजिन करा की एक विनायक दामोदर सावरकर जाती संपवायला निघालेला, तो स्वतः आहे कोकणस्थ ब्राह्मण. अस्पृश्यता निवारण्याचं कार्य करणाऱ्या नेत्यांची नावं सांगा असं म्हटलं की आपल्या पटकन तोंडात बाबासाहेब आंबेडकर, फुले, सावित्रीबाई फुले, शाहू अशी पटकन नावं येतात. काम आहेच मोठं, त्याच्याबद्दल काही वादच नाही. पण मला एखाद्या गोष्टीची झळ पोचली आणि मी त्या झळीच्या विरोधात उभं राहणं ही झाली स्वाभाविक प्रतिक्रिया. नीट आहे का मी काय बोलतोय?
मी लहानपणापासून अन्याय सहन करतोय. लहानपणापासून माझी अवहेलना होते. लहानपणापासून मला अपमानित केलं जातंय. आणि मग मी चिडून पेटून उठलो आणि म्हटलं बस झालं चायला, आता माझा अपमान कोणी करायचा नाही, मी वाट लावून टाकेन. याला भयंकर हिंमत लागते. शेकडो वर्ष जो अन्याय चालू आहे त्या अन्यायाच्या विरोधात त्याच समाजातला एक माणूस उभं राहणं म्हणून आंबेडकरांचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. यात किंचितही ते कमी होत नाही. पण कुणाला माहीत नसेल म्हणून सांगतो, आंबेडकरांच्या अस्पृश्यता निवारणाच्या कार्याच्या आधी सावरकरांनी सुरू केलं आहे. एक चित्पावन कोकणस्थ ब्राह्मणाच्या घरात जन्माला येऊन सुद्धा दोन्हीकडनं विरोध आहे, हे लक्षात घ्या. ज्या समाजाच्या उद्धारासाठी भंगीवाड्यामध्ये, महारवाड्यामध्ये, कुंभारवाड्यामध्ये, लोहारवाड्या वाड्या असायच्या, अशा तुम्ही कोकणामध्ये आजही आहे. ते एकेका समाजाच्या वाड्या आहेत त्याचे संघटित होऊन राहतात. मांगवाडा, महारवाडा, कुंभारवाडा, लोहारवाडा, तिथे सगळे लोहार दिसणार, तिथे सगळे कुंभार दिसणार, तिथे सगळे महार दिसणार, तिथे सगळे मांग दिसणार. अशा वाड्यांमध्ये एक धोतर नेसलेला एक चित्पावन विनायक दामोदर सावरकर अचानक एक दिवस आला. काय प्रतिक्रिया असेल त्यांची. अजूनही कोकणामध्ये ब्राह्मणांच्या किंवा मराठ्यांच्या घरामध्ये, त्यांच्या घरामध्ये काम करणाऱ्या कोळवाड्यांच्यासाठी चहाचे कप वेगळे ठेवलेले असतात कोनाड्यात. ती गडी माणसं येतात, आपापला कप घेऊन असे, आणि ते नेमके त्या सगळ्या कपांना कानच नसतो, असे फुटके बिटके असे असे असतात. ते मी बघितलेले आहेत आमच्या कोकणात. मी आजीला विचारायचो, ती म्हणायची ती प्रथाच आहे. तर माझी आजी परत सामान्य, तिला ते बदलाव वगैरे, पण त्यांच्यात काही वैर आहे बाबा असं काही नाही. फार प्रेमाने सगळं व्हायचं. म्हणजे ती कुळवाडी बायका आमच्याकडे काम करणाऱ्या, आमच्या शेतातले गडी त्यांच्या असे समोरच बसायचे ते. पण कप मात्र माझ्या आजोबांना किंवा मला जो कप बशी दिली जायची त्या कप बशीत त्यांचा चहा नव्हता. हे मी सांगतोय, मी बघितलेलं. मी तुम्हाला सांगतोय, सावरकरांनीच काम सुरू केलं ते 1924. किती भयानक परिस्थिती असेल. म्हणजे मी इमॅजिन करतो कधी कधी काय होतं माहिती, पुस्तकामध्ये ना 2 ओळीत त्याचं वर्णन निघून जातं पुढे. त्याचं गांभीर्य आपण विचार केल्याशिवाय कळतच नाही. मुळात एका माणसाला असं वाटणं, असं वाटण्यासाठी तो महारवाड्यात एक ब्राह्मण चाललाय म्हटल्यावर पहिले समस्त स्वजातीय ब्राह्मण त्याच्या विरोधात उभे राहणार. फक्त ब्राह्मणच नाही, मराठा समाज उभा राहणार. बरं, गंमत कशी आहे, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र ह्याच्यामध्ये शूद्रांवर काय फक्त ब्राह्मणांनीच अत्याचार केले का? नाही. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य तिघांनी अत्याचार केले. बिल फक्त ब्राह्मणावर फाडलं जातं. म्हणजे मनुवादी 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 जे म्हटलं जातं, तो मनु लिहिणारा, मनुस्मृती लिहिणारा महर्षी मनु हा ब्राह्मण नाही आहे, क्षत्रिय आहे. ज्यांनी रामायण लिहिलं ते वाल्मिकी कोण आहेत? ब्राह्मण आहेत का? वाल्या कोळी ना. म्हणजे आताचे काय ते ओबीसी समाज, म्हणजे आरक्षणात आले असते ते कदाचित. मी सगळं असं कनेक्ट करतो. लिहिलं ना त्यांनी. एका कोळी समाजातल्या माणसाने जे रामायण लिहिलं तेच रामायण आपण वाचतो आणि असं मस्तकाला लावतो ना. कुठे कुठे जात गेली? कुठे जात? जातीचा द्वेष कुठे आहे? नाहीच आहे, नाहीच आहे. कर्तृत्वाला महत्व आहे. बरं, ज्या श्रीकृष्णाने हे 4 वर्ण सांगितले, तो श्रीकृष्ण कुठल्या समाजातला आहे? तो ब्राह्मण आहे? नाही, गवळी. म्हणजे परत ओबीसीत ना.
म्हणजे वाल्मिकी ब्राह्मण नाही, महर्षी मनु ब्राह्मण नाही, तो 4 वर्ण सांगणारा श्रीकृष्ण ब्राह्मण नाही, चायला शिव्या फक्त त्या ब्राह्मणाला पडतात. द्वेषाची बीज कशी व्यवस्थित पेरली जातात. सावरकरांना ही सिस्टीम मोडायची होती. राष्ट्राय स्वाहा. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरेस सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा 4था दिवस. अखेर अमरावतीमध्ये प्रहार संघटनेचे आंदोलन पेटले. जिल्हाधिकारी कार्यालयावर टायर पेटून आंदोलन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फोटोचा दुग्धाभिषेक. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरामध्ये ट्रक समोर झोपून चक्काजाम आंदोलन. शेतकऱ्यांच्या शेतमालाचा ठेवला नैवेद्य. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या फोटोसमोर नैवेद्य. सरकारने आंदोलनाची अजूनही दखल न घेतल्याने कार्यकर्ते आक्रमक. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रहार कार्यकर्त्यांनी केला चक्काजाम. बच्चू कडू यांची प्रकृती खालावत असल्याची माहिती आहे. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरेस सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. बीड जिल्ह्यात लग्नाळू मुलांना लाखो रुपयांना गंडा घालणारी टोळी सक्रिय. आठवड्याभरात 2 टोळीला अटक करण्यात पोलिसांना यश. बीड जिल्ह्यात लग्नाळू मुलांचे लग्न लावून फसवणारी टोळी सक्रिय असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात 2 गुन्हे दाखल झाले असून 7 जणांच्या टोळक्याला पोलिसांनी अटक केली आहे. आष्टी तालुक्यातील अंभोरा पोलीस ठाणे आणि वडवणी पोलीस ठाण्यात हे गुन्हे दाखल झाले आहेत. आष्टी तालुक्यातील कारखेल बुद्रुक येथे एका मुलाचा विवाह जुळत नसल्याने काही जणांनी मध्यस्थी केली. यासाठी मुलाच्या कुटुंबाने जवळपास मध्यस्थी व्यक्तींना 5.5 लाख रुपये देऊ केले. मात्र पैसे देऊन देखील नवविवाहित पत्नीसोबत राहत नाही ही बाब लक्षात येताच फसवणुकीचा प्रकार समोर आला आणि वर बापाच्या फिर्यादीवरून अंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर आठवड्याभरात असाच काहीसा दुसरा प्रकार वडवणी पोलीस ठाणे हद्दीत ऊसतोड कामगारांसोबत झाल्याचे समोर आले आहे. लग्नासाठी ऊसतोड कामगार मुलाने 3 लाख रुपये दिले, परंतु लग्नानंतर 2च दिवसात नवविवाहितेने धूम ठोकली. या प्रकरणात पोलिसांनी 4 जणांना अटक केली. दरम्यान नागरिकांनी खात्री करूनच लग्न जुळवावे असे आवाहन बीड पोलिसांनी केले आहे. हे दोन्ही एक आष्टीचे कंप्लेंट माझ्याकडे आले होते आणि वडवणीचे जो आमचे इन्चार्ज आहे त्यांनी ते ट्रॅप लावला होता. बेसिकली ते मुलांची फसवणूक करतात. त्यांना लग्नाचा आमिष दाखवून त्यांचं लग्न लागत नाही त्यामुळे ते बेसिकली वधू त्यांना ते देण्याचा प्रयत्न करतात. त्यांनी शादीसुद्धा ते लावतात आणि शादी केल्यानंतर ते पुढचे 7-8 दिवसमध्ये तिथून गहने वगैरे आणि पैसे घेऊन ते तिथून पळून जातात. परत तुम्ही त्यांना ते काय शिकायत केली ते परत ते वेगळा सांगतात की ठीक आहे आम्ही दुसरा लग्न तुम्हाला लावून देऊ. त्याच्यानंतर परत हे जो फसवणूकचा प्रकार हे चालूच राहतात. आष्टीच्या बाबतीत कंप्लेंट आमच्याकडे आले होते. आम्ही ते ट्रॅप लावला होता आणि तो जो टोळी आहे त्याला आम्ही त्याच्यामध्ये गुन्हा दाखल करून त्यांना अटक केलेला आहे. त्याचबरोबर वडवणीचा सुद्धा तेच विषय होता. तो ह्याच्या बाबतीत पोलिसांकडून एक आव्हान लोकांना हेच आहे की लग्न हे तुमच्या आयुष्यात एकच वेळे असते. तो त्यामुळे तुम्ही पूर्ण सूझबूझ करून पूर्ण खात्री करूनच तुम्ही त्याच्यामध्ये इन्वॉल्व राहायला पाहिजे. अशी जी टोळी आहे असा जो फोर्जरी करणारे चिटिंग करणारे टोळी आहे त्यांच्याचे सावध राहा आणि तुम्हाला काय संशय वाटला तर तुम्ही आमच्याकडे बीड पोलीसकडे येऊन तुम्ही मदत मागू शकता.
नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. राष्ट्रीय छावा संघटना तसेच बीडमधील सकल मराठा समाजाकडून वैष्णवी हगवणे यांच्या घरापासून ते तुळजापूर पर्यंत निघणार हुंडा विरोधी जनजागृती यात्रा. राष्ट्रीय छावा संघटना आणि बीडमधील सकल मराठा समाजाकडून वैष्णवी हगवणे यांच्या घरापासून ते तुळजापूर पर्यंत हुंडा विरोधी जनजागृती यात्रा काढली जाणार आहे. 20 ते 25 जून दरम्यान ही यात्रा असेल. प्रत्येक जिल्ह्यात जाऊन हुंडा विरोधी जनजागृती यावेळी केली जाणार आहे. तसेच मराठा समाजातील लग्न समारंभात लावल्या जाणाऱ्या आचारसंहितेबाबत देखील यात्रेदरम्यान चर्चा होईल. जी वैष्णवीताई हगवणे आहेत यांच्या घरापासून ते आम्ही आपलं जे श्रद्धास्थान आहे, महाराष्ट्राची जी कुलस्वामिनी आहे आई जगदंबा तुळजाभवानीच्या तुळजापूरच्या मंदिरापर्यंत आम्ही एक पहिल्या टप्प्यातली हुंडा विरोधी जनजागृती यात्रा पहिल्या टप्प्याची काढणार आहोत. आणि यातून 200च्या कमीत कमी 200च लोकांमध्ये लग्न केलं पाहिजे. हुंडा दिला घेतला नाही पाहिजे आणि लग्न मोठे थाटातले लग्न टाळले पाहिजेत. खर्च कमी केला पाहिजे. वरातीत जे लोक नाचतात, वरातीत दारू पिऊन धिंगाणा घालतात, डीजेवरती नाचतात, हे थांबलं पाहिजे. तसेच लग्नामध्ये नवरा नवरीला उचलणे असेल किंवा असे ज्या काही चुकीच्या प्रथा आहेत त्या सगळ्या थांबल्या पाहिजेत. यासाठी आम्ही महाराष्ट्रभर जनजागृती राष्ट्रीय छावा संघटनेच्या वतीने आणि सकल मराठा समाजाच्या वतीने राबवणार आहोत. आणि हे करत असताना आपल्या प्रत्येकाला घरातली सून ही आपली लेकच आहे हे सुद्धा प्रत्येक घरातल्या सासूंनी आणि सासऱ्यांनी आणि त्यांच्या कुटुंबातल्या सदस्यांनी एक स्वतः तसं बंधन पाळलं पाहिजे, स्वतः तशी वागणूक दिली पाहिजे. यासाठी सुद्धा आम्ही जनजागृती करणार आहोत. पहिल्या टप्प्याची यात्रा आम्ही 20 तारखेपासून ते 25 तारखेपर्यंत म्हणजे वैष्णवीताई हगवणे यांच्या घरापासून ती यात्रा सुरू होऊन आई जगदंबेच्या चरणी ती 25 तारखेला जाईल. मग मध्ये जे मुख्य स्थळं येतील तिथं आम्ही जाऊन ज्या रस्त्यावरती गाव आहेत रूट हे डिटेल्स आम्ही सगळं सविस्तर पत्रकार परिषद आम्ही नंतर सांगूच. परंतु हा रूट पहिला असेल. महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात जाऊन आम्ही वेगवेगळ्या टप्प्यामध्ये जनजागृती करणार आहोत आणि हुंडा विरोधी चळवळ ही एक बळकट करणार आहोत. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. शहरातील व गावातील बेसहारा गायींना गोशाळेत भरती करण्याची जबाबदारी सरपंच अथवा आयुक्त, नगरसेवक यांची सार्वजनिक जबाबदारी आहे. त्यासाठी जर त्यांनी नकार दिला तर जिल्हाधिकारी व शासन संबंधित गोशाळेत दिले जाणारे अनुदान बंद होऊ शकते. संबंधित व्यक्तींवर कारवाई केली जाऊ शकते असा गंभीर इशारा सरकारकडून देण्यात आला आहे. याचबरोबर आत्ताचे बातमीपत्र संपले. अशाच बातम्यांसाठी पाहत रहा BBS न्यूज.